नेक्स्ट पॉइंट जो आहे, सो इट इज आयसोएन्झाइम्स और आयसोझाइम्स. सो आयसो मीन्स सेम. सो दीज आर दी डिफरंट फॉर्म्स ऑफ दी सेम एन्झाइम. म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्याची पण ऍक्टिव्हिटी जी आहे ती सेम परफॉर्म करत आहे. तर यालाच काय म्हणतो आपण, आयसोएन्झाइम्स और आयसोएन्झाइम. सो द मल्टिपल फॉर्म्स ऑफ an enzyme. ठीक आहे, एखादी कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी आहे, कॅटलायझिंग the same reactions are known as isozymes or isoenzymes. So they however differ in their physical and chemical properties. ठीक आहे, महत्त्वाचा डिफरन्स आहे, त्यांची कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी जी आहे ती सेम आहे, पण त्यांचं काय वेगळं आहे, फिजिकल प्रॉपर्टीज, जसं की त्यांची साईज, त्यांचा शेप, त्यांच्यामधले कॉन्स्टिट्यूएंट थोडेफार वेगळे आहेत. फंक्शन एकच परफॉर्म करत आहेत, पण त्यांचे बाकीचे जे फीचर्स आहेत ते कसे आहेत, वेगळे आहेत. म्हणजे जर आता दोन टीचर आहेत, फंक्शन एकच परफॉर्म करत आहेत, पण एकच सब्जेक्ट शिकवत आहेत, पण प्रत्येकाचा परफॉर्मन्स कसा आहे, थोडा वेगळा आहे. कारण दोघं काय आहेत, त्यांना आपण काय म्हणू शकतो, आयसो एन्झाइम्स सारखं ते फंक्शन परफॉर्म करत आहेत. आयसो टीचर्स आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, तर तसेच आयसो एन्झाइम्स आहेत, फंक्शन सेम करत आहेत, बट सो दे आर डिफर इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज एज वेल एज देअर केमिकल कॉन्स्टिट्यूशन और केमिकल प्रॉपर्टीज. आता कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, आता त्याचं स्ट्रक्चर सांगितलं आपण आहे ना, ते व्हॅरी झालेलं असेल. नंतर त्यांचे इलेक्ट्रोफोरेटिक अँड इम्युनॉलॉजिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रोफोरेटिक मीन्स, आता तुम्ही इलेक्ट्रोफोरेसिस हा वर्ड ऐकलेला असेल. इट इज मायग्रेशन ऑफ चार्ज पार्टिकल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. दोन इलेक्ट्रोडच्या आतमध्ये जर आपण प्रोटीन सोल्युशन ठेवलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल है ना, एक कॅथोड आणि एक एनोड, तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स will move towards negatively charged electrode and negatively charged particle will move towards positively charged electrode. ठीक आहे, तर हे जे बिहेवियर आहे त्यांचं मोमेंटचं, सो दॅट विल बी डिफरंट. इम्युनॉलॉजिकल प्रॉपर्टीज म्हणजे एखाद्या प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी जर तयार झालेली असेल, एखाद्या आयसोएन्झाइमच्या अगेन्स्ट अँटीबॉडी जर तयार झालेली असेल, that will not react with its corresponding जो की दुसरा आहे, ठीक आहे, पॅरलल जो आयसोएन्झाइम आहे त्यासोबत ती इंटरॅक्ट होणार नाही. केएम, त्यांचा केएम ची जी व्हॅल्यू आहे ती वेगळं असते. तुम्हाला केएम माहिती आहे काय, तर विमॅक्स सुद्धा माहिती आहे, ती सुद्धा काय असेल त्यांची वेगळी असेल. पीएच ऑप्टिमम काय आहे ते पण माहिती आहे, ते पण त्यांचं वेगळं असेल. ससेप्टिबिलिटी टू इनिबिटर्स, इनिबिटरचा इफेक्ट काय होते हे आपल्याला माहिती आहे. डिग्री ऑफ डिनॅच्युरेशन, डिनॅच्युरेशन मीन्स चेंज इन इट्स ऍक्टिव्ह फॉर्म, ठीक आहे, इंटू इनएक्टिव्ह फॉर्म असं त्याला आपण म्हणू शकतो सिम्पली. और चेंज इन नेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन बाय एनी एजंट, फिजिकल केमिकल एजंट. तर हे वेगवेगळं असेल त्या दोन्ही मॉलिक्युल्स. सो मेनी पॉसिबल रिझन्स आर ऑफर्ड टू एक्सप्लेन द प्रेझेन्स ऑफ आयसोझाइम्स इन लिव्हिंग सिस्टीम. आता कसं सांगणार की हा आयसोएन्झाइम्स असं आहे, म्हणजे एक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत आहे, तुम्ही बाकीच्या कंडिशन आयडियल ठेवल्या, तुम्ही सारख्या ठेवलेल्या आहेत, ठीक आहे, फक्त तुम्ही काय व्हॅरी केलेला आहे, तिथला जो आयसोएन्झाइम आहे तो व्हॅरी केलेला आहे, तर तुम्हाला तिथं रिझल्ट सुद्धा व्हॅरी झालेले दिसतील. सो आयसोएन्झाइम सिंथेसाइज फ्रॉम डिफरंट जीन्स. आता महत्वाचा फरकच इथं समजला आपल्याला, ते कशापासून सिंथेसाइज झालेले आहेत, वेगवेगळ्या जीन्स पासून सिंथेसाइज झालेले आहेत. एक्झाम्पल, मॅलेट डिहायड्रोजिनेज, अगेन एन्झाइम ऑफ कशाचा, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, सायकलचा एन्झाइम आहे तसा. सो ऑफ सायटोसोल, आता पण सायटोसोल मध्ये सुद्धा हा प्रेझेंट आहे. सो सायटोसोल इज डिफरंट फ्रॉम फाउंड इन मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया मध्ये टीसीए सायकल होते, सायटोसोल मध्ये नाही होत. पण एन्झाइम जो दोन्ही ठिकाणी सापडतो आपल्याला, एक मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये, एक सायटोसोलच्या आतमध्ये. सो बोथ आर डिफरंट, फंक्शन एकच करत आहेत. So oligomeric enzymes consisting of more than one type of subunits. Example, lactate dehydrogenase, then creatine phosphokinase. The lactate dehydrogenase एक common example आहे आपलं. So it
कन्वर्ट्स पायरुवेट इंटू लॅक्टेट अँड लॅक्टेट इंटू पायरुवेट. ठीक आहे. पायरुवेट is converted into lactate. So process requires NADH. It will be converted into NAD positive. याला आपण शॉर्ट फॉर्म सुद्धा देऊ शकतो LDH, that is lactate dehydrogenase. तर याची मल्टिपल सब युनिट असतात, एकापेक्षा जास्त सब युनिट असतात. जसं की 4 सब युनिट असतील, 1 2 3 4, आणि त्याचा सोर्स जो आहे तो वेगवेगळा असतो. त्याचं एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये. अँड एन्झाईम मे बी ऍक्टिव्ह ॲज ए मोनोमर ऑर ऑलिगोमर, म्हणजे तो मोनोमर किंवा ऑलिगोमर म्हणून सुद्धा काय होईल, ऍक्टिव्ह असेल. दॅट इज ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज. इट इज अनदर एक्झाम्पल. इन ग्लायकोप्रोटीन एन्झाइम्स differences in carbohydrate content may be responsible for isoenzyme. कधी कधी काय होते, शुगर युनिट सुद्धा, ऑलिगोसॅकराइड युनिट सुद्धा प्रोटीन मॉलिक्यूलला लिंक केले जातात. ठीक आहे. मोनोमर युनिट इथं शुगरचे अटॅच केले जातात. काही मध्ये मोनोमर इथं प्रेझेंट असेल, दुसरा जो आहे त्याचा फॉर्म थोडा वेगळा असेल. ठीक आहे. मोनोमरचा पर्सेंटेज जे आहे ते वेगळं आहे. ऑलिगोमरची चेन आहे ही दोघांमध्ये कशी आहे, वेगळी आहे. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे अल्कलाइन फॉस्फेटेज. फॉस्फेटेज आर रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हल ऑफ फॉस्फेट ग्रुप. कॉमन एक्झाम्पल बघूया, आयसोएन्झाइम्स ऑफ लॅक्टेट डिहायड्रोजिनेस. त्याच्या जनरली हा 4 फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, आणि इथं जनरली एक टाईपच्या मोनोमर सापडतील. ठीक आहे. किंवा वेगवेगळे म्हणजे 2 टाईपचे जे पॉलिपेप्टाइड चेन आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये काय होतात, लॅक्टेट डिहायड्रोजिनेज आपल्याला पाहायला मिळते. सो आयसोएन्झाइम्स लॅक्टेट डिहायड्रोजिनेज हॅज बीन द मोस्ट थरोली स्टडीड. ठीक आहे. खूप जास्त स्टडी झालेला आहे याच्यावर. सो सिस्टमॅटिक नेम जे आहे त्याचं एल लॅक्टेट NAD ऑक्सिडो रिडक्टेज. याचा एन्झाईम कमिशन नंबर दिलेला आहे 11127. ठीक आहे. 27. सो इट कॅटलायझेस इंटरकन्व्हर्शन ऑफ लॅक्टेट अँड पायरुवेट. तर याचे 4 नाही 5 फॉर्म आपल्याला इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. किती फॉर्म्स, 5 डिस्टिंक्ट आयसोएन्झाइम्स ऑफ लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. याच्यामध्ये 4 पॉलिपेप्टाइड राहू शकतात. ठीक आहे. टेट्रामर आहे हा. एक तर सिंगल टाईपची पॉलिपेप्टाइड असेल किंवा एकापेक्षा सिंगलपेक्षा 2 टाईपच्या पॉलिपेप्टाइड इथं असू शकतात. सो दे कॅन बी सेपरेटेड बाय इलेक्ट्रोफोरेसिस. त्यांचं इलेक्ट्रोफोरेसिस करून सुद्धा आपण काय करू शकतो, त्यांना सेपरेट करू शकतो. बघा, आपण त्यांना सेपरेट करू शकतो. चार्जच्या अंडर त्यांना आपण सेपरेट करू शकतो. त्या बेसिसवर त्यांचं सेपरेशन झालेलं आहे. 1 2 3 4. ठीक आहे. कुठल्या टाईपचे इलेक्ट्रोफोरेसिस, सेल्युलोज पेपर किंवा स्टार्च जेल किंवा एगरोज जेल आपण तिथं यूज करू शकतो. सो LDH1 हॅज मोर पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. याच्यावर मोर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे तो कुठल्या साईडला जाईल, या साईड. अँड फास्ट LDH1 has more positive charge and fastest in electrophoretic mobility. त्याची मोबिलिटी कशी असेल, जास्त असेल, खूप जोरात इथं धावेल LDH1, while the LDH5 is the slowest. हा स्लोवेस्ट असेल, इथं 5 असेल LDH5. बाकीचे इंटरमिजिएट 4 3 आणि 2. ठीक आहे. So structure of LDH isoenzyme. So it is a oligomeric, that is tetrameric enzyme. So made up of किती polypeptide chain? 4 polypeptide chains. एक तर L टाइप ची असेल किंवा H टाइप ची असेल, सॉरी M टाइप ची असेल किंवा H टाइप ची असेल. So 2 types of subunits असतात इथे जनरली. M for muscle and H for heart. ठीक आहे. हार्ट मधली असेल किंवा जी जनरली
आता हार्ट मध्ये जो एक्सप्रेस होतो जनरली एच टाईप असतो आणि मसल मध्ये जो एक्सप्रेस होतो इट इज जनरली एम टाईप. सो आर प्रोड्यूस बाय डिफरंट जीन्स. वेगवेगळे जीन जे आहेत, हा डीएनए आहे फॉर एक्झाम्पल, याच्यावर 2 वेगवेगळे जीन आहेत. आता हे एक्सप्रेस होतील, याच्यापासून नंतर पॉलिपेप्टाइड तयार होतील. ठीक आहे. आता एखादी असेल एम साठी रिस्पॉन्सिबल असेल आणि दुसरा जो जीन आहे तो एच साठी रिस्पॉन्सिबल असेल. ठीक आहे. तर हे वेगवेगळे जीन पासून तयार झालेले आहेत. सो एम सब युनिट इज बेसिक व्हाईल एच सब युनिट इज ऍसिडिक. एच सब युनिट कसं आहे, ऍसिडिक आहे as compared to M subunit. So the isoenzymes contain either one or both subunits, giving LDH1 to LDH5. एवढे व्हेरिएशन तिथे आपल्याला मिळतात. तर आता इथं फीचर्स दिलेले आहेत कुठल्या कुठल्या टाईपचे असू शकतात. हे बघा LDH1, सो इट कंटेन H4 म्हणजे 4ही H टाईपचे सबयुनिट इथं आहे. बघा 1 2 3 4. So it is present in heart and RBCs. इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी कशी आहे त्याची, फास्ट आहे. 60 डिग्रीवर डिस्ट्रॉय करू शकतो का, नो. त्यांच्या प्रॉपर्टीज प्रत्येकाच्या इथे दिलेल्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या. LDH2 पुन्हा इथं H3M म्हणजे 3 H टाईपचे युनिट आहेत हे बघा, आणि हे M टाईपचे युनिट आहे. सो इट इज ऑल्सो अगेन प्रेझेंट इन हार्ट अँड RBC. देन H2M2 हा कुठं प्रेझेंट आहे, ब्रेन आणि किडनी मध्ये. फक्त याचं नोटेशन जे आहे, आता H4 हार्ट मध्ये अबंडंट आहे म्हणजे 4ही जे सब युनिट आहेत एका टाईपचे प्रेझेंट आहेत म्हणून त्याला H असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. H4 जे एकाच टाईपचे सब युनिट तिथे एक्सप्रेस होत आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. मग तुम्ही म्हणाल तर ब्रेन मध्ये आणि किडनी मध्ये कसे एक्सप्रेस झाले, कारण डीएनए सगळ्या सेलकडे असतो, त्या किडनीच्या असो ब्रेनच्या असो. सो ऑल टाइप ऑफ सेल कंटेन सेम टाइप ऑफ डीएनए. ठीक आहे. तर ते तिथं एक्सप्रेस होतील. सो H2M2 फक्त काय रिप्रेझेंट करत आहे, इथं टाइप ऑफ सब युनिट रिप्रेझेंट करत आहे. सो H2M2 अबंडंट इन ब्रेन अँड किडनी. अगेन इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी फास्ट. HM3 सो इट इज प्रेझेंट इन लिव्हर एज वेल एज स्केलेटल मसल. M4 जो आहे कशामध्ये आहे, पुन्हा स्केलेटल मसल मध्ये आणि लिव्हर मध्ये त्याचं पर्सेंटेज जास्त आहे. मोबिलिटी कशी आहे, स्लोएस्ट, स्लो. ठीक आहे. आणि हा डिस्ट्रॉय होतो कशाने, हीट ट्रीटमेंटनी. म्हणजे एक समजते आपल्याला, H4 जर जास्त H जर टाईपचा सब युनिट जास्त असतील तर त्याची स्टेबिलिटी कशी आहे, जास्त आहे. त्याची मोबिलिटी सुद्धा कशी आहे, जास्त आहे, फास्टर आहे, लक्षात ठेवण्यासाठी. आणि सो पार्शियली तो डिस्ट्रॉय होतो जर 50-50 असेल तर. आणि इट इज मोर ससेप्टेबल इफ इट कंटेन M4 टाइप ऑफ सब युनिट टू हीट. हीटला तो जास्त ससेप्टेबल आहे. तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. तर सिग्निफिकन्स काय, तर एक समजेल आपल्याला की H4 जर प्रिडॉमिनंट असेल, H4 म्हणजे 4ही H टाइपचे सब युनिट जर तिथं प्रेझेंट असतील तर. सो इट इज LDH1. LDH1 आहे. बघा इथं नावं दिलेली आहेत. LDH1 मध्ये काय असते, 3, 4, 5 मध्ये काय असते. एक लक्षात ठेवायचं, LDH1 म्हटलं म्हणजे 4ही सब युनिट कुठले आहेत, H टाइपचे आहेत. सो दॅट्स वाय इट इज H4. ठीक आहे. H4 H आणि एक M टाइप. सो दॅट्स वाय. आणि LDH5 म्हटलं 4ही M4 टाइप. हा बघा M. तर बाकीचे जे आहेत LDH2 मग तिथून वरून घ्यायचं खाली, त्याच्यामध्ये 3 सब युनिट H चे असतात. आता चालले H चे कमी होत चालले सब युनिट आहे ना, वरून आणायचं. H चे 2 मध्ये 3 असतील सब युनिट, H3 मध्ये 2च सब युनिट असतील, H4 मध्ये H टाइपचं जे सब युनिट आहे ते एकच असेल. हे बघा इथे रिव्हर्स जर घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल इथं M. ठीक आहे. सो LDH1 म्हणजे याच्यामध्ये प्रिडॉमिनंट कुठला फॉर्म आहे, H टाइप ऑफ
subunits are present. So it is predominantly found in heart muscle. हार्टच्या ज्या मसल असतात त्याच्यामध्ये तो जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये सापडतो. सो इनिबिटेड बाय पायरुवेट, दिस सबस्ट्रेट. आता तो पायरुवेट आहे, आपण रिॲक्शन पाहिली होती लॅक्टेट डिहायड्रोजिनेटची, ती जो काय करतो पायरुवेटचं कन्व्हर्शन लॅक्टेट मध्ये करतो आणि रिव्हर्स रिॲक्शन आहे. तर हा काय करतो पायरुवेट इथं LDH ला इनिबिट करतो. सो हेन्स पायरुवेट इज नॉट कन्वर्टेड टू लॅक्टेट, इन्स्टेड lactate is converted into pyruvate in cardiac muscle. So but it's converted to acetyl-CoA, ठीक आहे. So which enters citric acid cycle. म्हणजे हा बघा पायरुवेट याच्यामध्ये कन्वर्ट होणार नाही इन प्रेझेन्स ऑफ H4, कारण पायरुवेट जर आहे तर so it will be inhibited by this enzyme. हा पायरुवेट कशामध्ये कन्वर्ट होईल acetyl-CoA मध्ये, ठीक आहे, acetyl-CoA. So LDH5, so it is M4, is mostly present in skeletal muscle. Skeleton च्या ज्या muscle आहेत, large muscle, and the inhibition of this enzyme is by pyruvate is minimal. Pyruvate न तो inhibit होत नाही. So hence pyruvate is converted to lactate. म्हणजे ही रिएक्शन इथं होईल muscle मध्ये जास्त पर्सेंटेज मध्ये. So LDH5 has low Km. त्याची Km कसा आहे, लो आहे, म्हणजेच हाय अफिनिटी, जास्त कॉन्सेंट्रेट, जास्त पर्सेंटेज मध्ये तो काय होईल त्याच्या सबस्ट्रेटला बाइंड होईल. सो व्हाईल LDH1 सो हॅज हाय Km मीन्स लो अफिनिटी फॉर पायरुवेट. पायरुवेट साठी त्याला अफिनिटी कशी आहे, कमी आहे, जे तो पायरुवेटचं कन्व्हर्शन स्लोली करेल. सो डिफरन्शियल कॅटालिटिक ऍक्टिव्हिटीज ऑफ LDH1 and LDH5 in heart and skeletal muscle respectively as well as are well suited for aerobic, that is presence of oxygen, and anaerobic, that is absence of oxygen conditions prevailing in these tissue. कारण मसल मध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, ऑक्सिजनचं कमी असेल. ॲरोबिक पाथवे काय करतो, पायरुवेटचं कन्व्हर्शन ऍसिटिल-CoA मध्ये जनरली तिथं जास्त व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर हे पॉइंट आता इथं समजलेले असतील तुम्हाला. सो व्हॉट इज आयसो एन्झाइम, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या पॉइंट्स. ठीक आहे, बाकीचे पॉइंट जो आहे आता नेक्स्ट चॅप्टर आपल्याला बघायचा आहे, कारण तुमचा जो मल्टी एन्झाइम कॉम्प्लेक्स आहे तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स मध्ये. एक डेफिनेशन समजून घ्या, मल्टी एन्झाइम कॉम्प्लेक्स. So it contained multiple enzyme activity associated with a complex of प्रोटीन्स. ठीक आहे, कॉम्प्लेक्स ऑफ प्रोटीन जो आहे मल्टिपल ऍक्टिव्हिटी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. जसं की आपण म्हटलं होतं एक्झाम्पल, पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स. ठीक आहे, याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण जेव्हा कोएन्झाइम्स पाहिलेले. तर इथं पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्शन म्हणजे रोल काय आहे, सो इट विल कन्वर्ट पायरुवेट into acetyl coenzyme A. ठीक है, सो पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स. त्याच्यामध्ये 3 एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होत्या. कुठल्या एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होत्या, डायहायड्रोलिपोइल डिहायड्रोजिनेस, डायहायड्रोलिपोइल ट्रान्स एसिटिलेज अँड पायरुवेट डिहायड्रोजिनेस. डायहायड्रोलिपोइल
डिहायड्रोजिनेज, डायहायड्रोलिपोइल ट्रान्स ऍसिटिलेज, आणि थर्ड जी ऍक्टिव्हिटी होती ती इट इज पायरुवेट डिहायड्रोजिनेज. ठीक आहे, तर हे मल्टी एन्झाईम कॉम्प्लेक्सचं एक एक्झाम्पल आहे. हे बघा इथं 3 एन्झाईम असोसिएट झालेले असते.